आपल्या मराठीमध्ये तसं चार चौघासारखं वागावं रे बाबा, वेगळं नको उगाच. स्पॉटलाइट इफेक्ट म्हणतात. अजून एक इफेक्ट स्पॉटलाइट इफेक्ट म्हणजे तुम्हाला वेगळं दिसायला आवडत नाही, तुमच्यावर स्पॉटलाइट पडल्यासारखं होतं ना. आता समजा वर्गामध्ये मी आहे, मला काही प्रश्न विचारायचा, कॉलेजमधली माझी नेहमीची जी कहाणी की मला समजलेलं नाही ते शिकवलेलं, पण 100 मुलांचा क्लास आणि मी एकट्याने उठून उभं राहिलो आणि विचारलं तर माझ्यावर स्पॉटलाइट, सगळेजण माझ्याकडे पाहतील, अरे याला एवढं कळत नाही असं त्यांना वाटेल, असं मला माझेच पूर्वग्रह. कधीही उठून विचारलं नाही, वास्तविक विचारायला पाहिजे होतं. त्याचं कामच आहे शिकवणं, समजावून सांगणं. पीपल गेट स्केअर्ड ऑफ स्पॉटलाइट इफेक्ट, वेगळं दिसू नये म्हणून. मग कन्फर्मिटी बायस म्हणजे चार चौघासारखं राहावं. म्हणजे ते पुलंचं वाक्य असामी म्हणून छान वाक्य आहे. त्याचे वडील ते बेमट्या माणसानं चार चौघांसारखं राहावं. होळीमध्ये बोंबला मारण्यावयास लाज वाटणे हा पुरुषार्थ नव्हे, कोर्टात भांडण तीर्थात मुंडण. चार माणसं जसे करावे तसं करतात. तुम्हाला यू वॉन्ट टू कन्फर्म टू व्हॉट सोसायटी, आपण बाबा चार लोक म्हणतात तसं करावं. या चार चौघांच्या म्हणण्याचा इतका परिणाम असतो की आयुष्यभर चार चौघांप्रमाणेच आयुष्य जातं. शेवटी चार जणांच्या खांद्यावर बसून तो चितेवरती चढतो.